जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या ज्या काही टीईटी परीक्षा असेल किंवा मग सीटेट परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो तर तो घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संदर्भात। तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचे जे काही तुम्हाला बालमानसशास्त्र संदर्भात 30 प्रश्न सध्या विचारण्यात येतात 30 गुणासाठी, आणि हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जो काही पेपर टीईटी परीक्षा 2018ला सध्या बघा झाला होता, तर त्याच्यामध्ये जे प्रश्न सध्या विचारण्यात आले होते तर त्या प्रश्नाचं संपूर्ण जे काही विश्लेषण असेल, ॲनालिसिस असेल तर ते बघूया, जेणेकरून जे काही आपण 2013 पासून तर 2021 पर्यंत जर विचार केला तर प्रश्न बघा, हे जे प्रश्न आहे तर सध्या रिपीट होताना आपल्याला दिसून येत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जे काही ऑप्शन असेल तर ह्या ऑप्शनासंदर्भात देखील स्पष्टीकरण करूया। नेमकं जे काही ऑप्शन आहे तर ह्या ऑप्शनासंदर्भात देखील तुम्हाला पुढे प्रश्नही विचारले जाऊ शकतात। तर ह्या संदर्भात बघा, जवळपास तुमची जी काही तयारी असेल तर ती तयारी एकंदरीत ह्याच्या माध्यमातून सध्या होणार आहे। तर बघा, 2018च्या परीक्षेमध्ये महत्त्वाचा टीईटी परीक्षेमध्ये जो प्रश्न सध्या विचारण्यात आला होता तर तो प्रश्न पहिला आपण बघूया। तर इथं बघा, प्रश्न काय होता की जे सध्या पत्त्याचे बंगले बांधणे, बरोबर, पत्त्याचे बंगले बांधणे, त्यानंतर काय आहे पुढे का हवेत मनोरे उभारणे, पुढचं बघा हवेत मनोरे उभारणे, आणि पुढे काय आहे परिकथा, त्यानंतर बघा भूताखेतांच्या कथा, ही सर्व जी उदाहरणे आहेत ही खालीलपैकी कोणत्या कल्पनेच्या ह्या प्रकारामध्ये सध्या मोडतात, अशा पद्धतीने इथे प्रश्न हा महत्त्वाचा आलेला होता। तर ह्याच्यामधल्या ज्या कन्सेप्ट आहे तर त्या कन्सेप्ट म्हणजे इथं पत्त्यांचे बंगले बांधणे, त्यानंतर काय होतं दुसरं तर हवेत मनोरे उभारणे, आणि तिसरं काय आहे तर परिकथा असेल, चौथं काय होतं भूतांच्या ज्या काही कथा होत्या तर त्या कथा सध्या बघा, हे जी सर्व उदाहरणे आहे तर ही उदाहरणे खालीलपैकी कोणत्या कल्पनेमध्ये सध्या बघा मोडतात, अशा पद्धतीने सध्या इथं प्रश्न देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही ऑप्शन आहे तर ते ऑप्शन बघा, ऑप्शनमध्ये काय देण्यात आलं आहे, पहिला जो ऑप्शन आहे तर तो ऑप्शन काय आहे सौंदर्य कल्पना, दुसरा आहे व्यावहारिक कल्पना, तिसरं काय आहे तर तिसरं बघा अनिर्बंध कल्पना, त्यानंतर चौथं आहे पुनरुत्पादन कल्पना। तर हे अशा पद्धतीने तुम्हाला टीईटी परीक्षेमध्ये ऑप्शन सध्या बघा देण्यात येतात। तर ह्या ऑप्शनवरनं तुम्हाला जे काही प्रश्न असेल तर ते बघा टॅकल करता येईल। आणि ह्या संदर्भात बघा, आता आपण जे ऑप्शन आहे तर ह्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला मी पुढे सांगतो की नेमकं सौंदर्य कल्पना म्हणजे काय, व्यावहारिक कल्पना म्हणजे काय, किंवा मग ह्या ठिकाणी निर्बंध कल्पना म्हणजे काय, पुनरुत्पादन कल्पना म्हणजे काय। तर त्याच्यानुसार आपल्याला ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर असेल तर ते बघा पुढे माहिती होईल। तर आधी आपण संपूर्ण बघूया। तर ह्याच्यामध्ये बघा, ज्या सध्या कल्पना देण्यात आल्या होत्या तर पहिली जी कल्पना होती तर ती सौंदर्य कल्पना होती। तर सौंदर्य कल्पनेमध्ये आपल्याला काय म्हणता येईल तर बघा, या कल्पना जी आहे सौंदर्य कल्पना, तर या प्रकारामध्ये कल्पना अधिक बघा सौंदर्य दृष्टीने विकसित केलेली असते। त्यानंतर बघा, या कल्पना शक्तीचे असे जे काही प्रकार असतात जे सौंदर्य असेल, कला असेल किंवा सौंदर्याची अनुभूती सध्या दर्शवतात, यालाच आपण सौंदर्यपूर्ण गोष्टीचा विचार केला जातो। तर ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण सौंदर्य कल्पनेमध्ये ज्या काही सौंदर्य कला या ठिकाणी बघा, सौंदर्य असेल, कला असेल आणि सौंदर्याची जी अनुभूती सध्या दर्शविली जाते त्याच्यामध्ये ह्या कल्पनेचा आपण उल्लेख हा करत असतो। अनिर्बंध कल्पना काय असते तर अनिर्बंध जी कल्पना आहे तर त्या कल्पनेमध्ये वास्तवाशी निगडीत ही कल्पना नसते, महत्त्वाचं आहे। तर अनिर्बंध जी कल्पना आहे तर ह्या संदर्भात काय आहे तर ही कल्पना वास्तव जी गोष्ट असते तर त्याच्याशी निगडीत नसते आणि त्यांच्यावर कोणतेही बंधने सध्या बघा नसतात। उदाहरणार्थ इथं दिलं आहे, उदाहरणार्थ काय आहे तर हवेत मनोरे उभारणे, पत्त्याचे बघा बंगले बांधणे, परिकथा इत्यादी या सगळ्या ज्या कल्पना आहे तर ह्या वास्तव शक्य नसलेल्या गोष्टीवर आधारित असतात, बरोबर। म्हणूनच या उदाहरणात जी काही कल्पना आहे तर ती अनिर्बंध कल्पना देण्यात आलेली आहे। तर त्या प्रश्नाचं आपण प्रश्न जो बघितला तर त्याचं उत्तर सध्या अनिर्बंध कल्पना हे उत्तर असणार आहे। तर पुढचे बघा 2 ऑप्शन होते तर ते 2 ऑप्शन देखील आपण बघूया की त्यांचं नेमकं स्पष्टीकरण काय करता येईल। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे हवेत मनोरे उभारणे ही देखील एक अनिर्बंध कल्पना आहे। पत्त्याचे जे काही बंगले बांधणे किंवा परिकथा असेल तर ह्या सर्व ज्या कल्पना आहे तर ह्या इथं लक्षात घ्या की जे काही वास्तव संकल्पना आहे, वास्तव म्हणजे जी काही खरी, तर त्या संकल्पनेशी निगडीत ह्या ठिकाणी नसतात, म्हणून ह्याला आपण अनिर्बंध कल्पना सध्या म्हणत असतो। तर पुढचं ऑप्शन काय होता, व्यावहारिक कल्पना होती। बघा, व्यावहारिक कल्पना म्हणजे काय तर व्यावहारिक कल्पना म्हणजे जी कल्पना बघा प्रत्यक्ष जीवनात अंमलात ह्या ठिकाणी आणली जाऊ शकते किंवा बघा वापरली जाऊ शकते। यामध्ये वास्तवतेचा जो काही विचार असेल तर तो सध्या बघा केला जातो, आणि त्या संदर्भात उदाहरण आपण जर घेतलं तर घर बांधण्याची जी काही योजना तयार करणे हे आपल्याला जे काही व्यावहारिक कल्पनेमध्ये सध्या येणार, कारण घर बांधण्याची जी योजना असेल तर ती प्रत्यक्षात बघा आपण जे काही तयार करत असतो
आणि ह्या कल्पनेसंदर्भात आपल्याला व्यावहारिक कल्पना म्हणून ह्याच्यामध्ये उदाहरण सध्या म्हणता येईल. तर हे व्यावहारिक कल्पनेसंदर्भात महत्त्वाचं स्पष्टीकरण होतं. तर ह्या संदर्भात तुम्हाला प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की व्यावहारिक कल्पना नेमकी कशा पद्धतीने असते, त्या संदर्भात तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर व्यावहारिक कल्पना जी असेल तर ती प्रत्यक्ष जी काही कल्पना असेल तर ती जीवनात सध्या अंमलात आणली जाऊ शकते किंवा जात असते. तर हे एक महत्त्वाचं इथं उदाहरण म्हणता येईल. तर पुढची जी काही कल्पना होती तर ती कल्पना आपण बघूया. तर पुढची बघा 4 नंबरची कल्पना कोणती होती, तर पुनरुत्पादन कल्पना. तर ह्याच्यामध्ये काय असतं, 4 नंबरची ऑप्शन देण्यात आला होता आपल्याला पुनरुत्पादन कल्पना. तर ह्याच्यामध्ये जे काही या प्रकारात बघा पूर्वी अस्तित्वात असलेल्या गोष्टीचे पुनरुत्पादन किंवा मग पुनर्रचना केली जाते. मग उदाहरण काय घेता येईल ह्याच्यात, की जे काही इतिहासाची बघा पुनरावृत्ती करणारी कल्पना किंवा पूर्वीच्या गोष्टीचे अनुकरण करणे, हे म्हणजेच ह्या पुनरुत्पादन कल्पनेमध्ये सध्या होत असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही इतिहासाची पुनरावृत्ती आपण करत असतो किंवा इतिहासाची म्हणजे जे काही लढाई झाल्या तर त्या लढाई संदर्भात आपण पुनरावृत्ती त्या ठिकाणी बघा कल्पनेद्वारे करत असतो किंवा मग पूर्वीचे जे काही गोष्टीचे अनुकरण सध्या आता आपण ह्या ठिकाणी करत असतो, त्याला आपण पुनरुत्पादन कल्पना म्हणून म्हणत असतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ते लक्षात असू द्या. तर आपला जो प्रश्न होता महत्त्वाचा प्रश्न, तर जो प्रश्न होता तो प्रश्न बघा, ज्या काही पत्त्याचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा असेल, भूतांच्या ज्या काही कथा असेल, तर ही जी सर्व उदाहरणे आहे तर ही सर्व उदाहरणे आपल्याला माहिती आहे की जो काही अनिर्बंध कल्पना आहे तर अनिर्बंध कल्पनेमध्ये सध्या बघा होत असतात. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला म्हणता येईल की जे ह्या ठिकाणी अनिर्बंध कल्पना म्हणून आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे असणार आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय होता की खालील बघा कोणत्या मानसशास्त्रज्ञ अनुवंशासंबंधी जे काही संशोधन करून अनुवंशाचे नियम सध्या बघा मांडले. तर हा प्रश्न देखील 2018मध्ये सध्या विचारण्यात आला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2018मध्ये सध्या हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर ह्याच्यामधलं महत्त्वाचं बघा त्याने काय विचारलं होतं की जे काही हे इथं बघा खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञ अनुवंशासंबंधी अनुवंश जे संशोधन आहे तर त्या अनुवंश संशोधनामध्ये जो काही नियम आहे तर तो नियम सध्या बघा कोणी मांडला होता, तर इथे बघा गॉल्टन आहे, त्यानंतर ग्रेगर मेडेल आहे, R.C. ट्रायन आहे आणि पियाजे असे जे 4 शास्त्रज्ञ सध्या इथं देण्यात आले आहे. तर ह्या संदर्भात आपण बघूया की जे काही 4 शास्त्रज्ञ आहे तर ह्यांनी नेमकं कशा संदर्भात जे काही सिद्धांत असेल किंवा कल्पना असेल तर त्या ठिकाणी मांडलेले आहे. तर ह्याच्या संदर्भात पुढे स्पष्टीकरण बघूया. तर बघा पहिला जो शास्त्रज्ञ आहे तर तो शास्त्रज्ञ कोण, तर गॉल्टन. तर गॉल्टन ह्या शास्त्रज्ञ संदर्भात इथं माहिती बघूया. तर बघा गॉल्टन जो शास्त्रज्ञ आहे तर ह्या शास्त्रज्ञाने बघा मानसशास्त्रज्ञ आणि जैविक जे काही विज्ञानातील एक महत्त्वाचं शास्त्रज्ञ म्हणून ह्याची ओळख होते. आणि हा जो आहे तर त्याने बघा माणसाच्या बुद्धिमत्तेच्या अनुवंशिकतेचा अभ्यास त्यांनी केला होता. गॉल्टन ह्याने बघा युजेनिक्स म्हणून या संकल्पनेचा सध्या बघा प्रचार केला होता आणि जो मानवाच्या अनुवंशिक गुणवत्ता अभ्यास या ठिकाणी त्या संदर्भात होता. परंतु गॉल्टनने अनुवंशाचे जे काही मूलभूत नियम आहे तर ते मांडले नाहीत, हे ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं. तर गॉल्टन संदर्भात माहिती तुम्हाला जर विचारली तर ह्याच्यामध्ये ज्या संकल्पना होती तर कोणत्या संकल्पनेचा त्याने प्रचार केला, तर ह्या ठिकाणी जी काही युजेनिक्स म्हणून ही जी संकल्पना आहे तर ह्या संकल्पनेचा सध्या बघा त्यांनी प्रचार केला होता. आणि तो महत्त्वाचा जे काही मानवाच्या म्हणजे माणसाच्या ज्या काही बुद्धिमत्तेच्या अनुवंशिकतेचा सध्या बघा त्याने अभ्यास केला होता. तर ह्या संकल्पना तुम्ही गॉल्टन ह्या शास्त्रज्ञ संदर्भात लक्षात असू द्या. पुढचा शास्त्रज्ञ संदर्भात काय होतं ऑप्शनमध्ये, तर जो काही मेडेल होता ग्रेगर मेडेल, तर त्या संदर्भात बघा आपल्याला माहिती आहे की ग्रेगर मेडेल यांनी जी काही आधुनिक अनुवंशिकताचा शास्त्रज्ञ म्हणून सध्या बघा ह्याची ओळख होत असते. आणि त्याने महत्त्वाचे जे काही या ठिकाणी बघा जे काही मटाराच्या वनस्पतीवर म्हणजे जी काही मटार वनस्पती होती त्याच्यावरती सध्या बघा प्रयोग केला आणि त्या प्रयोगावरती अनुवंशाचे जे काही मूलभूत नियम आहे तर ते त्यांनी सध्या बघा मांडले होते. आणि या नियमानुसार जी काही जीनची वारसा कशी चालते हे शास्त्रीय आधार ह्यांनी दिलं होतं. तर हा महत्त्वाचा ग्रेगर मेडेल जो शास्त्रज्ञ आहे तर ह्या संदर्भात आपल्याला आम्हाला जर प्रश्न विचारला तर आधुनिक जे काही अनुवंशशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, तर ह्या ठिकाणी ग्रेगॉर मेडेल हा जो शास्त्रज्ञ आहे तर ह्याचा सध्या बघा ओळख होते. बरोबर. तर त्यांनी कोणत्या वनस्पतीवर प्रयोग केला होता, तर जी काही मटार वनस्पती असेल बरोबर तर त्याच्यावरती सध्या प्रयोग केला होता. तर हे एक महत्त्वाचं तुम्हाला या प्रश्नामध्ये माहिती होईल. पुढचं जे काही ऑप्शन होता तर ऑप्शन क्रमांक 3 काय होता, तर बघा R.C. ट्रायन.
RC ट्रायन जो काही शास्त्रज्ञ होता तर त्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल. त्याआधी बघा मेडलने परत बघा जे काही अनुवांशिक संदर्भात महत्त्वाचं अनुवांशिकता आणि त्याचे मुख्य जे 3 नियम आहे तर ते 3 नियम मांडले होते. पहिला जो नियम काय आहे तर विभाजनाचा नियम, दुसरा जो नियम होता स्वतंत्र गुणसूत्राचा नियम आणि तिसरा जो आहे तर तो आहे प्राबल्याचा नियम. तर हे 3 नियम सध्या ग्रेगर मेडल ह्या शास्त्रज्ञांनी सध्या अनुवांशिकता आणि अनुवंशाचे जे काही 3 मुख्य नियम सध्या मांडले होते. बरोबर. पुढचा शास्त्रज्ञ काय होता तर बघा पुढचा शास्त्रज्ञ आहे RC ट्रायन. तर RC ट्रायन संदर्भात आपण माहिती घेऊया. तर RC ट्रायन हे कोण होते तर हे देखील एक मानसशास्त्रज्ञ होते. बरोबर. आणि ह्यांनी काय केलं तर प्रायोगिक मानसशास्त्रात त्यांनी कार्य केलं होतं. त्यांनी काय केलं प्राण्याच्या जे काही वर्तनावरील बघा संशोधन केलं आणि विशेषतः त्यांनी उंदरावर आणि त्यांच्या जे काही शिकण्याच्या क्षमतेवर ट्रायलने महत्त्वाचा जो काही अनुवंशाबद्दल नियम सध्या बघा त्यांनी मांडले नाही. तर हे देखील लक्षात असू द्या. जो काही RC ट्रायन होता तर त्यांनी काय केलं होतं उंदरावरती प्रयोग केला होता. बरोबर. आणि त्यांचा शिकण्याच्या क्षमतेवर त्याने संशोधन केलं, मात्र ट्रायलने अनुवंशाबद्दल सध्या नियम मांडलेले नाहीत. बरोबर. पुढचं ऑप्शन काय होता जेन पियाजे. तर जेन पियाजेने नेमकं काय केलं होतं तर जेन पियाजे देखील बघा मानसशास्त्रज्ञ होता महत्त्वाचा आणि त्याने काय केलं बालकाचा जो काही बौद्धिक विकास आहे तर त्या बौद्धिक विकासासाठी जे संशोधन आहे तर ते प्रसिद्ध आहे. त्यांच्या जे काही संज्ञात्मक विकासाच्या सिद्धांतामुळे बालक कसे विचार करतात तर ह्या संदर्भात त्यांनी बघा संशोधन केलं आणि ते काही शिकतात आणि समाजात याबद्दल बघा मोलाचे जे काही योगदान असेल तर ते जेन पियाजे ह्या शास्त्रज्ञाचं आहे. परंतु त्यांनी काय केलं की जे काही अनुवंशासंबंधित बघा कोणताही नियम सध्या मांडला नाही. तर प्रश्न जो होता आपला महत्त्वाचा तर त्या प्रश्नासंदर्भात प्रश्न काय होता आता इथं प्रश्न आपण बघूया. प्रश्न काय होता तर खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी अनुवंशासंबंधित जे काही संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले होते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी बघा जे काही मेडेल आहे हा शास्त्रज्ञ ग्रेगर मेडेल तर ह्याने महत्त्वाचे जे काही नियम सध्या बघा मांडले होते. तर ते नियम म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे एकूण जे नियम आहे तर ते नियम किती होते तर बघा नियम जे आहे तर ग्रेगर मेडेलने अनुवंशिक संदर्भात नियम या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तर त्याच्यावरनं आपल्याला महत्त्वाचं ह्या संदर्भात सांगता येईल. तर हा प्रश्नासंदर्भात तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारले तर त्या संदर्भात बघा जे काही उत्तर असेल तर ते तुम्हाला सांगता येईल. तर मेडलने विभाजनाचा नियम, त्यानंतर स्वतंत्र जे काही गुणसूत्राचा नियम आणि प्राबल्याचा नियम हे 3 नियम सध्या बघा सांगितले होते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ग्रेगर मेडेल हे सध्या इथं सांगता येईल. तर महत्त्वाचा प्रश्न होता. ह्या संदर्भात जर तुम्हाला तिघा शास्त्रज्ञांवरती प्रश्न जर विचारला तर ह्याच्यावरती तुम्हाला स्पष्टीकरणासहित बघा गॉल्टन संदर्भात असेल, ग्रेगर मेडेल संदर्भात असेल, ट्रायन संदर्भात असेल आणि जेन पियाजे संदर्भात असेल तर ह्याच्यावरती कशाही पद्धतीने प्रश्न विचारला पुढे तर तुम्हाला बघा सांगता येईल. तर हा महत्त्वाचा प्रश्न देखील 2018च्या परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय आहे तर बघा समोर जे काही उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेले अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव बघा मनचक्षुकडे आणता येणे ह्याला काय म्हणतात. अशा पद्धतीने प्रश्न सध्या इथं 2018च्या परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन काय होतं संबोधन, त्यानंतर प्रतिमा, त्यानंतर बघा अवबोध आणि संवेदना. तर हे ऑप्शन इथे 4 ऑप्शन देण्यात आले होते. तर ह्याच्यामधले जे काही बघा समोर एखादा उद्दीपक नसताना सुद्धा घेतलेले जे काही अनुभवाच्या मनातल्या मनात पुनरुज्जीवन या ठिकाणी बघा पुनरुज्जीवन करता येणे किंवा मग अनुभव मनचक्षुपुढे आणता येणे याला काय म्हणतात. तर त्या संदर्भात आपण हे ऑप्शन आहे तर ऑप्शनचं स्पष्टीकरण बघूया. त्याच्यानुसार आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हे मिळणार आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा आता ऑप्शनमध्ये संबोध म्हणजेच काय तर संबोध म्हणजे बघा पूर्वी घेतलेले जे काही अनुभवाच्या किंवा जी माहितीची सध्या बघा ओळख पटवणे किंवा बघ ती आठवणे ही प्रक्रिया आहे जिथे व्यक्ती बघा एखाद्या गोष्टीला पाहून किंवा ऐकून त्याची ओळख पटवत असतो. तर त्याला आपण काय म्हणत असतो तर संबोधन म्हणत असतो. संबोधनामध्ये महत्त्वाच्या या ठिकाणी गोष्टी काय आहे तर ओळख पटवणे किंवा आठवणे किंवा बघ ह्या प्रक्रियेमध्ये जिथे व्यक्ती एखाद्या गोष्टीला पाहून किंवा ऐकून त्याची ओळख पटवत असतो तर त्याला आपण संबोधन असं म्हणत असतो. त्यानंतर प्रतिमा काय आहे तर प्रतिमा म्हणजे काय तर बघा एखादा अनुभव किंवा मग दृश्य असेल
अनुभव किंवा दृश्य किंवा बघा गोष्ट ज्याला आपण पूर्वी अनुभवली आहे ती समोर नसताना देखील मनात पुन्हा आणणे म्हणजेच काय तर प्रतिमा. तर ह्या संदर्भात उदाहरण देखील आहे. तर उदाहरण काय म्हणता येईल बघा, आपण पूर्वी पाहिलेला एखादा बघा सीन असेल किंवा चित्रपट असेल किंवा व्यक्ती असेल तर ती आपल्या मनाच्या डोळ्यासमोर पुन्हा आणणे किंवा ती डोळ्याच्या समोर बघा पुन्हा येणे म्हणजेच काय तर मानसिक प्रतिमा तयार होणे. अशा संदर्भात आपल्याला प्रतिमेसंदर्भात जे काही स्पष्टीकरण असेल तर ते आपल्याला म्हणता येईल. तर प्रतिमेमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की अनुभव, दृश्य आणि गोष्ट ज्या आपण पूर्वी अनुभवल्या आहे तर त्या लक्षात ठेवायच्या आणि त्याची जी प्रतिमा असेल तर ती डोळ्यासमोर बघा महत्त्वाची जी काही मानसिक प्रतिमा असेल तर ती तयार होणे म्हणजेच काय तर ती प्रतिमा. पुढचं जे ऑप्शन काय होतं, ऑप्शन क्रमांक 3. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 काय आहे तर अवबोधावस्था. म्हणजे अवबोधा म्हणजे काय तर आपल्याला जो काही मिळालेल्या ज्ञान असेल किंवा अनुभवावर आधारित त्याचा अर्थ लावणे किंवा ज्ञानेंद्रियाद्वारे प्राप्त झालेली माहितीचे आकलन करण्याची जी काही प्रक्रिया असते तर तिलाच आपण काय म्हणत असतो तर अवबोधावस्था सध्या म्हणत असतो. तर अवबोधावस्थेमध्ये महत्त्वाचं तुम्ही जे काही घटक आहे तर त्याच्यामधले आपल्याला मिळालेले जे काही ज्ञान असेल बरोबर, त्यानंतर अनुभव असेल तर हे अनुभव आणि ज्ञान याच्यावर आधारावर जे काही अर्थ लावणे किंवा मग ज्ञानेंद्रियाद्वारे प्राप्त झालेली माहितीचं आकलन करण्याची जी प्रक्रिया असते तर तिला आपण अवबोधा ह्या ठिकाणी बघा म्हणत असतो बरोबर. त्यानंतर प्रश्न मधला जो काही चौथ्या क्रमांकाचा ऑप्शन काय होता, संवेदना. तर संवेदना म्हणजे काय तर संवेदना म्हणजे आपल्याला म्हणता येईल की जे सध्या आपल्या ज्ञानेंद्रियांनी म्हणजेच काय तर डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे जे काही 5 प्रकारचे ज्ञानेंद्रिय आहे तर ह्यांच्या बाहेरील बघा जगातून मिळवलेली माहिती किंवा अनुभव हे बघा शारीरिक जे काही उत्तेजकांना अनुभव घेणे आहे जेव्हा ती सूचना आपल्या मस्तिष्कात बघा पोहोचते तर त्याला आपण काय म्हणत असतो, जे काही संवेदना हे आपण म्हणत असतो. संवेदना जे काही आपले ज्ञानेंद्रिय असेल 5 प्रकारचे, डोळे, नाक, जे काही जीभ असेल, त्वचा असेल तर ह्यांच्या जे काही बाहेरील जगातून मिळवलेली माहिती किंवा अनुभव हे शारीरिक उत्तेजकांचा अनुभव घेणे किंवा ती सूचना बघा आपल्या मस्तिष्कात पोहोचणे तर त्याला आपण काय म्हणत असतो तर संवेदना सध्या म्हणत असतो. तर आपला जो प्रश्न होता तर प्रश्न काय होता तर प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न, तर हे 4 ऑप्शन सध्या देण्यात आले होते. तर प्रश्नामध्ये आपल्याला समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे जे काही मनातल्या मनात जे पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षू पुढे आणता येणे याला आपण काय म्हणतो, जे काही अनुभव असेल तर ते आपल्या मनातल्या मनात चक्षू म्हणजेच काय तर डोळा, तर ह्याच्यासमोर बघा जी काही आणता येईल तर त्याला आपण काय म्हणत असतो तर त्याला आपण म्हणत असतो प्रतिमा बरोबर. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण ऑप्शन क्रमांक 2 प्रतिमा हे असणार आहे. कारण प्रतिमेमध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही अनुभव असेल तर ते डोळ्यासमोर सध्या बघा आणता येतात आणि जे मागे जे घेतलेले अनुभव किंवा मनातल्या मनात जे काही पुनरुज्जीवन सध्या त्यांना करता येतं त्याच्यामधलं आपण एखादं पिक्चरचं सीन असेल किंवा एखादा चित्रपट असेल तर ते जसा बघितला तसा आपण डोळ्यासमोर सध्या बघा त्याला एकंदरीत ह्या ठिकाणी पाहत असतो. तर ह्या प्रश्नाचं महत्त्वाचं उत्तर होतं प्रतिमा बरोबर. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न देखील बघा 2018 सध्या विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर एकंदरीत TET परीक्षेमध्ये आपल्याला जे काही बालमानसशास्त्र आहे तर ते एक आकलन क्षमतेवरती सध्या बघा ह्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात प्रश्न. तर त्या संदर्भात तुमचं आकलन कितपर्यंत आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष असू द्या. तर ह्याच्यामधला 4 नंबरचा प्रश्न आपण बघूया. तर बघा, चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जसाच्या तसा आठवणे, एखाद्या बघा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जशाचा तसा साकार होणे हे खालीलपैकी कोणत्या कल्पनेच्या किंवा कोणत्या प्रकारामुळे सध्या घडते. तर हा प्रश्न महत्त्वाचा होता. 2018 सध्या बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर हा प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला जे काही बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर ह्याच्यामधला जो काही ऑप्शन आहे तर ऑप्शन बघा व्यावहारिक कल्पना, त्यानंतर काय आहे स्वैर कल्पना, त्यानंतर पुढची काय आहे पुनरुत्पादन कल्पना, त्यानंतर सौंदर्यनिष्ठ कल्पना. तर असे हे 4 जे काही ऑप्शन आहे तर ते 4 ऑप्शन इथं देण्यात आले आहे. तर आपण एकदा बघूया ह्या संदर्भात जे काही स्पष्टीकरण असेल तर स्पष्टीकरण बघूया. तर बघा स्पष्टीकरणमध्ये व्यावहारिक जी कल्पना आहे, व्यावहारिक कल्पनेमध्ये आपल्याला काय म्हणता येईल तर व्यावहारिक कल्पनेमध्ये बघा जे सध्या
या प्रकारातील ज्या कल्पना असतात तर त्या वास्तव जीवनाशी उपयोगी पडणाऱ्या किंवा मग अंमलात आणता येणाऱ्या असतात, बरोबर. व्यावहारिक कल्पना ज्या असतात तर जे वास्तविक जीवन असतं, प्रेझेंट जे काही जीवन असतं, लाईफ असते, तर त्याच्यामध्ये सध्या त्या कल्पना उपयोगी पडतात किंवा त्या आपण अंमलात त्या ठिकाणी आणू शकतो किंवा आणता येतात. तर ह्याच्यामधलं उदाहरण देखील आहे बघा, जी काही प्रकल्पाची योजना तयार करणे किंवा मग समस्या सोडवणे, यात बघा कल्पना प्रत्यक्षात उपयुक्त असतात. म्हणजे एखादी तुम्हाला प्रकल्पाची योजना सध्या बघा तयार करायची आहे, तर तुमच्या त्या प्रकल्प राबवण्यासंदर्भात ज्या काही कल्पना असेल म्हणजे काही कन्सेप्ट असेल, प्रॅक्टिकल जे काही इमॅजिनेशन असेल, तर ते सध्या बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये सध्या वापरता येतात. म्हणून ही जी महत्त्वाची व्यावहारिक कल्पनेमध्ये आपल्याला म्हणता येईल. पुढची कल्पना काय होती तर बघा स्वेर कल्पना. तर स्वेर कल्पना म्हणजे काय तर बघा स्वेर कल्पना ही जी काही वास्तवाशी बंधन नसलेल्या कल्पना असतात. महत्त्वाचं आहे, वास्तव जे जीवन आहे तर त्याच्यासाठी बंधन ह्या कल्पनेचं नसतं. ज्या कल्पना बघा वास्तवाशी ह्या ठिकाणी बघा शक्य नसतात पण मनात त्या निर्माण होतात. उदाहरणार्थ बघूया, हवेत बघा उडणारे किल्ले किंवा परीकथा किंवा मग जादूच्या गोष्टी. तर ह्या जादूच्या गोष्टी असेल, परीकथा असेल, तर ह्यांचा वास्तव जीवनाशी बघा कुठेही सध्या संबंध नसतो, मात्र त्या मनामध्ये सध्या बघा निर्माण होत असतात. की जी काही परीकथा असेल त्याच्यामधली जी परी असेल किंवा मग जादूच्या गोष्टी असेल, तर हे असं का झालं अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये फक्त ह्या ठिकाणी जो काही विचार असेल तर तो विचार सध्या बघा निर्माण होतो. मात्र ह्या ज्या काही कल्पना आहे तर ह्या कल्पना वास्तव जीवनाशी म्हणजे जे काही प्रेझेंटचं जे काही जीवन असेल, लाईफ असेल, तर त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं ह्या ठिकाणी ह्या कल्पनेचा संबंध नसतो. तर हे स्वैर कल्पना संदर्भात लक्षात असू द्या. तर याच्यावर देखील प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा 3 नंबरचं ऑप्शन काय होता तर 3 नंबरचा ऑप्शन होता इथं बघा 3 नंबरचा ऑप्शन आहे पुनरुत्पादित कल्पना. जे काही पुनरुत्पादित जे कल्पना आहे तर त्याच्यामधला आपल्याला म्हणता येईल की ही कल्पना बघा त्या प्रकारात येते जेव्हा पूर्वी अनुभवले जे काही प्रसंग असेल किंवा गोष्टी जशाच्या तशा मनात पुनरुत्पादित होतात. म्हणजेच काय तर पूर्वीच्या दृश्याचा, घटनाचा किंवा मग गोष्टीचा अनुभव मनात पुन्हा जसाच तसा ह्या ठिकाणी आणता येतो. उदाहरणार्थ काय आहे ह्यासाठी तर चित्रपटातील एखादा प्रसंग आठवणे किंवा मग क्रिकेटचा सामना मनात पुन्हा आठवणे. तर हा आपल्याला पुनरुत्पादित जे काही कल्पनेमध्ये म्हणता येईल. कारण एखादी जर गोष्ट आपण बघितली तर त्याचा जो काही गोष्टीचा अनुभव बघा मनात जशान तसा आपल्याला पुन्हा आणता येतो. मग एखादा तुम्ही चित्रपट बघितला तर तो प्रसंग पुन्हा बघा आपल्या मनामध्ये सध्या आठवतो किंवा क्रिकेटचा सामना देखील बघितला तर तो पुन्हा तुमच्या मनामध्ये सध्या बघा त्या संदर्भात कल्पना तयार होते. म्हणून जो काही आपला प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं हे जे काही उत्तर आहे पुनरुत्पादित तर ते आपल्याला म्हणता येईल. तर 4 नंबरचं जे काही बघा ऑप्शन होता तर तो ऑप्शन देखील बघूया. 4 नंबरचं ऑप्शन इथं होता सौंदर्यनिष्ठ कल्पना. तर सौंदर्यनिष्ठ कल्पनेमध्ये ह्याच्यामध्ये काय म्हणता येईल तर बघा या कल्पनामध्ये ज्या काही सौंदर्य असेल, कला असेल किंवा अभिजात महत्त्वाची ह्या ठिकाणी जी काही असते आणि या कल्पनेचे सौंदर्यपूर्णता, कलात्मकता किंवा मग भावनिक अनुभूती निगडीत असतात. उदाहरणार्थ बघा एखाद्या चित्रकलेची किंवा मग संगीताची कलात्मकता जी काही असेल तर ती कल्पना म्हणजेच आपल्याला सौंदर्यनिष्ठ कल्पनेमध्ये सध्या सांगता येईल. तर ह्या संदर्भात हे महत्त्वाचे जे काही 4 ऑप्शन होते तर त्यांचं स्पष्टीकरण आपण इथे बघितलं आहे. तर आपल्याला जे काही आपला प्रश्न जो होता तर तो प्रश्न काय होता तर ह्या ठिकाणी बघा चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आपल्याला चित्रपटातला एखादा प्रसंग सध्या जसान तसा आठवतो आणि तो एखादा पाहिलेला जो काही क्रिकेटचा सामना असेल तर तो मनपटलावर बघा जसान तसा साकार होतो. हे खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये घडते तर आपल्याला माहिती आहे की जे काही पुनरुत्पादित जे काही प्रकार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर पुनरुत्पादित प्रकारामध्ये सध्या बघा ते घडत असते. आणि त्या संदर्भात आपण इथं जे काही ऑप्शन होते तर त्या ऑप्शनमध्ये देखील आपण इथे बघितलेलं आहे की महत्त्वाचं जे काही पुनरुत्पादन जी काही कन्सेप्ट आहे तर त्या कन्सेप्टमध्ये सध्या बघा जे प्रसंग आहे तर इथं आपण उदाहरण देखील बघा घेतलेलं होतं. तर ह्याच्यावरनं तुम्हाला त्या प्रश्नाचं जे काही उत्तर असेल तर ते उत्तर तुम्हाला लक्षात येईल. कारण ह्या जो काही पुनरुत्पादन कल्पना असते तर ती आपल्याला माहिती आहे की पूर्वीचे जे काही अनुभव असेल किंवा प्रसंग असेल तर ते जशात तसे आपल्या मनामध्ये
पुनरुत्पादित होतात। म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर होतं तर ते उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे ऑप्शन क्रमांक उत्तर असणार आहे। तर हे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सध्या बघा विचारले जातात। तर ह्याच्यावरती जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न बघा पाठच करून ठेवा आणि महत्त्वाचं TET परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त करून आकलन जे असेल आकलन क्षमतेमध्येच या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारले जातात। तर हा महत्त्वाचा प्रश्न सध्या 2018च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। तर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 5 कशा पद्धतीने विचारण्यात आला होता तर ह्या ठिकाणी बघा काय आहे तर विचार करणे महत्त्वाचं आहे। विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे। यामध्ये खालीलपैकी कोणत्या मानसिक प्रक्रियेचा समावेश होतो? हा देखील TET 2018मध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे। तर ह्याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट होत्या तर त्या कन्सेप्ट म्हणजे काय आहे तर विचार करणे बरोबर। ही काय आहे तर गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि यामध्ये खालीलपैकी कोणत्या मानसिक प्रक्रियेचा समावेश होतो अशा पद्धतीने प्रश्न आहे। तर मानसिक ज्या अवस्था इथं बघा देण्यात आली आहे तर पहिली काय आहे अवबोध अवस्था बरोबर, संकल्पना, त्यानंतर तर्क व चिकित्सक आणि स्मरण असे 4 ऑप्शन इथे देण्यात आले आहे। तर ह्या 4 ऑप्शन संदर्भात आपण जे काही स्पष्टीकरण असेल तर ते स्पष्टीकरण आधी बघूया। तर बघा स्पष्टीकरण आपण बघूया। तर पहिलं आहे अवबोधावस्था बरोबर। अवबोधावस्थामध्ये काय असतं तर बघा अवबोधावस्था म्हणजे काय तर ज्ञानेंद्रियाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीचा अर्थ लावणे। विचार प्रक्रियेत अवबोधा महत्त्वाचा असतो। कारण का तर आपण अवतीभोवती परिस्थितीची आणि गोष्टीची जाणीव करून घेतो। तर हे आपल्याला अवबोधावस्थेचं महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल। मग त्याच्यामधले जे काही ज्ञानेंद्रिय आहे आपल्याला माहिती आहे की ज्ञानेंद्रिय 5 प्रकारचे आहे बरोबर। नाक, कान, डोळा, त्यानंतर जे काही त्वचा असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला महत्त्वाची जी काही माहिती असते तर ती माहिती सध्या बघा प्राप्त होते आणि त्याचा आपण अर्थ हा लावत असतो। आणि अर्थ लावल्यानंतर जी काही विचार प्रक्रियेत अवबोधावस्थेचा जो काही महत्त्वाचा आपल्याला प्रक्रिया त्या ठिकाणी घडत असते। कारण का तर आपण अवतीभोवती जी काही परिस्थिती असते तर त्या परिस्थितीची जाणीव सध्या बघा करून घेतो। कशाच्या माध्यमातून तर ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून बरोबर। डोळ्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, नाकाच्या ह्याच्या माध्यमातून आपण जो काही गंध असेल, श्वास असेल किंवा मग सुगंध असेल त्याबद्दल असतं। स्पर्श असेल त्वचेसंदर्भात आहे बरोबर। स्पर्शाचं ज्ञान कुठं होतं त्वचेवर ह्या ठिकाणी बघा होतं। त्यानंतर कान आवाजने आपण हे करू शकतो। नाक असेल त्या संदर्भात देखील सांगितलं। तर अशा पद्धतीने आपण अवबोधामध्ये सांगता येईल। संकल्पना काय असते तर संकल्पना बघा संकल्पना म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा आपल्याला म्हणता येईल की एखाद्या गोष्टीचा समान अर्थ किंवा तिची व्याख्या तयार करणे किंवा मग ह्या ठिकाणी बघा जो काही विचार प्रक्रियेत संकल्पनाचा वापर करून आपण विविध गोष्टींना एकत्र करून त्याच्या संबंधाचा जो काही अभ्यास असतो तर त्या ह्या ठिकाणी करत असतो। तर हे संकल्पनेसंदर्भात आपल्याला सांगता येईल। ह्याच्यामधले जे काही सामान्य जे काही गोष्टीचा अर्थ असेल किंवा तिची जी व्याख्या सध्या बघा तयार करणे किंवा विचार जे काही प्रक्रियेमध्ये संकल्पनाचा वापर करणे तर ह्या गोष्टी सध्या संकल्पनेवर ह्याच्यामध्ये असतात। पुढचा ऑप्शन काय आहे तर पुढचा ऑप्शन बघा पुढचा जो ऑप्शन होता तर्क व चिकित्सा। तर तर्क व चिकित्सेमध्ये आपल्याला काय म्हणता येईल की तर्क आणि ह्या ठिकाणी बघा तर्क आणि चिकित्सा म्हणजे काय तर एखाद्या समस्येचे बघा विश्लेषण करून तर्काच्या आधारावर आपल्याला निर्णय घेता येतो। जो काही डिसिजन असेल डिसिजन सध्या बघा इथे घेता येतं आणि त्याचा बघा विचार करण्याची जी काही प्रक्रियेत तर्क आणि चिकित्सा हे 2 महत्त्वाचे घटक आपल्याला मानता येईल। कारण बघा त्यांच्याद्वारे आपण निर्णय घेतो आणि समस्याचे सध्या या ठिकाणी निराकरण करत असतो। तर ह्या ठिकाणी तर्क आणि चिकित्सेसंदर्भात म्हणजे या ठिकाणी जे काही ॲनालिसिस असेल त्या संदर्भात आपल्याला महत्त्वाच्या एखाद्या समस्येचे बघा विश्लेषण करून तर्काच्या आधारावर आपण निर्णय ह्या ठिकाणी घेत असतो। तर हा महत्त्वाचा तर्क आणि चिकित्सा संदर्भात आपल्याला इथं स्पष्टीकरण म्हणता येईल। तर पुढचा ऑप्शन काय होता ऑप्शन क्रमांक 4 स्मरण। तर स्मरण म्हणजे काय तर मेमरी। तर ह्याच्यासाठी आपण काय म्हणू शकतो तर स्मरण म्हणजे काय तर पूर्वीचे जे काही अनुभव असेल माहिती असेल किंवा मग घटना ह्या ठिकाणी मनात पुन्हा आणणे। विचार करताना स्मरणाची मोठी भूमिका असते। कारण का तर आपण पूर्वीच्या माहितीचा आधार घेऊन नवीन विचार सध्या बघा करत असतो तर त्याला आपण स्मरण किंवा मेमोरी सध्या म्हणत असतो। तर आपला जो काही प्रश्न होता तर तो प्रश्न महत्त्वाचा काय होता तर त्या प्रश्नासंदर्भात देखील या ठिकाणी एकदा बघूया। तर ह्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहे तर त्या प्रश्न बघा प्रश्न काय आहे तर 5 नंबरचा प्रश्न होता। तर बघा आपल्याला माहिती आहे की गुंतागुंतीची जी काही प्रक्रिया आहे विचार करण्याची तर ह्यामध्ये
कोणकोणत्या सध्या बघा मानसिक प्रक्रियेचा समावेश होतो. तर आपल्याला आपण स्पष्टीकरण बघितलं. अवबोधा संदर्भात देखील ह्याच्यामध्ये समावेश असतो, संकल्पनाचा देखील, तर्क व चिकित्साचा देखील आणि स्मरणचा देखील. कारण ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही बघा संकल्पनेचा देखील ह्याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर स्मरणचं असेल पुढचं जे ऑप्शन होतं, तर ते ऑप्शन म्हणजे ह्या ठिकाणी बघा तर्क व चिकित्सक होतं. तर ह्या संपूर्ण गोष्टीचा सध्या ह्याच्यामध्ये समावेश होत असतो विचार करण्याचे प्रक्रियेमध्ये. तर हे महत्त्वाचं ह्या प्रश्नाचं 4ही ऑप्शन बघा सर्वच्या सर्व हे ऑप्शन सध्या आपल्याला ह्याच्यामध्ये उत्तर आपल्याला म्हणता येईल. सर्व ऑप्शन करेक्ट असणार आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला TET परीक्षेमध्ये बघा महत्त्वाचे जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या बघा विचारण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट देखील आहे. तर त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला महत्त्वाचे जे काही व्हिडिओ असेल टेस्टमध्ये या ठिकाणी जे काही सिरीज असेल तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला बालमानसशास्त्र संदर्भात प्लेलिस्ट आहे बालमानसशास्त्र. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला जे काही व्हिडिओ असेल IMP तर त्या संदर्भात तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा, तेथे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर परिसर अभ्यास असेल, परिसर अभ्यासामध्ये देखील व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट आहे. त्यानंतर सामाजिक शास्त्रे असेल तर त्या संदर्भात देखील व्हिडिओ आहे. त्यानंतर बघा हिंदी विषयासंदर्भात देखील प्लेलिस्ट आहे. मराठी विषय असेल, मराठीचे IMP जे काही टॉपिक आहे जे पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क देऊन जाणार तर त्या संदर्भात देखील प्लेलिस्ट आहे. तर त्यानंतर बघा जे काही शिवाजी महाराजांचा इतिहासावरती प्रश्न येतात ते IMP प्रश्न आहे. 100 प्रश्न आपण काढलेले आहे पाठ्यपुस्तकाच्या जे काही 3री ते 7वीच्या पाठ्यपुस्तकातून. तर ते देखील तुम्ही बघून घ्या. त्यानंतर मुघल सम्राटांसंदर्भात किंवा मुघल ज्या साम्राज्यासंदर्भात जे प्रश्न विचारले जातात तर त्या संदर्भात देखील IMP 100 प्रश्न आहे. तर त्या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर त्या संदर्भात बघा तुम्ही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि महत्त्वाचं जे डिस्क्रिप्शनमध्ये देखील प्लेलिस्ट दिलेली आहे तर ते संपूर्ण प्लेलिस्ट तुम्ही चेक करून घ्या. जेणेकरून आता कमी दिवस राहिले तर त्या संदर्भात तुम्हाला महत्त्वाचा फायदा देखील होऊ शकतो. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावाने, तर हे देखील तुम्ही जॉईन करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल द गुरुजी तर सबस्क्राईब करून घ्या. आपलं व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा मग टेलिग्राम असेल हे संपूर्ण तुम्ही जॉईन करून घ्या. नक्कीच तुम्हाला पुढे TET परीक्षा असेल किंवा संपूर्ण जे काही स्पर्धा परीक्षा असेल नोट्स असेल तर त्या देखील सध्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. महत्त्वाच्या शासनाचे GR असेल, महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट असेल, शिक्षक भरती संदर्भात असेल, ZP सरळ सेवा संदर्भात, MPSC TET CTET संदर्भात बघा नोट्स देखील आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक ह्या संपूर्ण जे काही अपडेट असेल नोट्ससहित तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने द गुरुजी नावाने टेलिग्राम चॅनल आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर हा एक महत्त्वाचा बालमानसशास्त्र संदर्भात व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या एखाद्या टॉपिकमध्ये पुन्हा भेटूया. ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तर भेटू आपण. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.